नमस्कार शेतकरी मित्रो. हे बघा, या ठिकाणी आपण काय केले, 20 एमचं आपलं ठिबक आहे. तर आपल्याकडं जॉयनर नव्हते, तर आपण काय केले, 16 एमचा जो पाईपचा ड्रिपर आहे 16 एमचा, तो 20 एमच्या पाईपमध्ये परफेक्ट बसतो. तर या ठिकाणी आपल्याकडे जॉयनर उपलब्ध नसल्यामुळं आपण थोडंसं हे जुगाड म्हणून याला, तर हे अशा प्रकारचं एक जुगाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ड्रिपरचा जो तुकडा आहे तो 20 एमच्या पाईपमध्ये 16 ड्रिपरचा तुकडा 20 एमच्या पाईपमध्ये बसवला. त्याच्यानंतर त्याच्यावरती हा जो 20 एमचा दुसरा पाईप आहे तो चढवला. अशा प्रकारे जॉयनर जर उपलब्ध नसेल ऐनवेळी तर आपण करू शकतो. आणि याच्यावरती काय करायचं आहे, हे जरा बसला नव्हता, तुम्हाला पुन्हा एकदा बसवून दाखवतो. हे बघा, थोडंसं याला ऑइल जर लावलं तर परफेक्ट बसते आणि जास्त ताकदसुद्धा लावावी लागत नाही. तर वरती तार बांधायची, याच्यावरती तार जर बांधली तर हे परमनंट चालू शकतं, काही अडचण नाही. तर काय होतं आहे की ठिबक जे आहे ते 2 ते 3 वर्ष वापरल्यानंतर हार्ड येते. हार्ड आल्याच्यानंतर जी लांबी आहे पाईपची ती थोडीशी कमी होते. तर ती कमी झाल्यामुळं थोडंसं हे अंतर वाढवण्यासाठी या ठिकाणी आपण हा तुकडा लावला आहे. 16 एमच्या पाईपचा ड्रिपर बनवून 16 एमच्या पाईपचा ड्रिपर आतमध्ये बसवून जॉयनर तयार केला. थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.